नमस्कार मित्रांनो, घरचा तंत्र या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला एक तांत्रिक वनस्पती की सहदेवी हिचे भरपूर फोन आले मला। ह्याच्यामधून मित्रांनो दोन जाती आहेत, एक जांभळ्या प्रकारची आणि एक पांढऱ्या प्रकारची। तर हे बघा, तर ह्याच्यातून मित्रांनो एखाद्या माणसाला ताप येत असेल आणि ताप कशानेच राहत नसेल तर ह्याची पुष्य नक्षत्रावर मुळी काढून ह्याची मुळीचा तुकडा काय करायचं, असा एवढा असा मनगटावर बांधायचा आहे। असा मनगटावर जर तुम्ही बांधला अवघ्या तर अवघ्या काही दिवसातच तुम्हाला काही दिवसात म्हणजे काही मिनिटात म्हणलं तर हरकत नाही, 20 मिनिटं 5 मिनिटं अवघ्या एवढ्या मिनिटात त्याची तुम्हाला ताप राहते। तर ह्याची मुळी बघा अशी प्रकारे घ्यायची। तर ही मुळी पांढरी आणि ह्याची मुळी तुम्हाला मनगटावर बांधायची, फक्त ताप लगेच निघून जातो 20 मिनिटात। दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्याची मुळीचा तांत्रिक उपायासाठी वशीकरणासाठी उपाय होतो पांढरी गुंज, लाल गुंज आणि काळे गुंज आणि ह्याची मुळी, ही चारी वस्तू एकत्र करून चांदीच्या तावीज मध्ये जर घातली तर तुम्हाला कुठेही गेले मान सन्मान येणार आणि चांगला रिझल्ट येणार। दुसरी गोष्ट मित्रांनो, दुसरी एक सहदेवी, त्या सहदेवीचा वशीकरणासाठी टिळक करतो। तर ही पांढऱ्या फुलाची सहदेवी दोन प्रकारे जाते। तर ही वनस्पती मित्रांनो सर्रास बघायला भेटते, पण पांढरी मोजक्या ठिकाणी बघायला भेटते। तर लाल सहदेवी भरपूर ठिकाणी बघायला भेटते। पांढरीचे झाड इथं बागायत क्षेत्र आहे, पाण्याचं बाग आहे, तिथं कंटिन्यू तुम्हाला बघायला भेटते। अशी बघा ही झाड आहे आणि ह्याची मुळी तापेसाठी तुम्हाला मुळी ह्याचे हातावर बांधायची फक्त लहान लेकराला, तर त्याची ताप एकदम काही वेळातच निघून जाते। दुसरी गोष्ट मित्रांनो, समाजामध्ये विनाकारण एखाद्या माणसाला वादिवाद होतो, भांडण होतो आणि काही चिडचिडपणा होते। ह्याच्या मुळीचे तुकडे 5 मुळीचे तुकडे तुम्ही जर अंगावर धारण केले निसते मणी करून, या मोठ्या मुळीच्या हो का ही मुळी आहे, तर ही मुळीचे ह्याचे मणी करायचे 5 मणी आणि आपल्या अंगावर जर धारण केले तर तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान विनाकारण त्या माणसाला चिडचिडपणा अशा समाजात कधीच गोष्टी घडत नाहीत। त्या माणसाला या जा बसा मान सन्मान देणार, टाकून कुणी बोलणार नाही, रागराग कुणी बोलणार नाही। त्या माणसाची एखाद्या माणसात नजर झाली, तो माणसाला मोहरच्या माणसाला असं वाटतं ही माणूस आपल्या जवळचा आहे, आपला नातलग आहे, त्याला असं वाईट बोलून अशी मनातून एक मया आणि प्रेम निर्माण होतं। तर ही अशी सहदेवी वनस्पती आहे। तर ही सहदेवी वनस्पती पांढरी सहदेवीचा व्हिडिओ नव्हता म्हणून तुम्हाला पांढऱ्या सहदेवीचा तुम्हाला वापर सांगितला। हिचा वापर करून घ्यायचा मित्रांनो, फक्त गळ्यात मणी करून घालायचे, बाकी काहीच करायचं नाही, ह्याची पूजापाठ नाही, काही नाही। दुसरी गोष्ट मित्रांनो, वशीकरणासाठी ह्याचा टिळा बी चालतो। ह्याच्या मुळीचा टिळा जर तुम्ही उकळून असं काही जर कपाळाला लावला असा तर समाजात वशीकरण टिळा म्हणून वापर होतो। तर अशी सहदेवी वनस्पती हाय तिथं आहे आणि नाही तिथं भेटत नाही। जरी कोणाला पांढरी सहदेवीची मुळी लागली तर आपण पोस्टानं पाठवायचा, नक्की प्रयत्न करू मित्रांनो जग कल्याणासाठी। जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि जग कल्याणासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचा व्हिडिओ। जय हरी, नमस्कार, जय हरी, जय शिवराया।